नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण ड्रायफ्रूटचं चॉकलेट कसं बनवायचं ती रेसिपी बघणार आहे. जर तुमची मुलं ड्रायफ्रूट खात नसतील, कंटाळा करत असतील ड्रायफ्रूट खायचा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या ठिकाणी मी 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, खजूरचं 1 पॅकेट घेतलेलं आहे अर्धा किलोचं. त्याच्यानंतर डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी व्हाईट चॉकलेटसुद्धा वापरू शकता, कंपाऊंडवालं असतं ते. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहे की मी हे ड्रायफ्रूट आहेत ते थोडेसे असे जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत आणि खजूर पण बियांपासून सेपरेट करून घेतलेला आहे. या ठिकाणी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हा चॉकलेट आपण मेल्ट होण्यासाठी ठेवून देणार आहे. वितळवून घ्यायचा आहे तो. कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवून आपण ड्रायफ्रूट तुपावर परतवून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये खजूर पण आपण तुपावर परतवून घेणार आहे. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे मी. या ठिकाणी मी आता त्याच्यामध्येच तूप घालून घेणार आहे. साधारण 1-2 चमचे तूप घालायचं. अगोदर आपण बदाम आहेत ते घालून घेऊया. थोडंसं भाजून घेऊया याला आपण तुपावर. त्याच्यानंतर आपण काजू घालून घेणार आहे त्याच्यावरच. बदाम थोडेसे परतवून झाल्यानंतर काजू पण घालून घेऊया आपण. बदाम भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून मी अगोदर बदाम घातलेले आहेत याच्यामध्ये. थोड्या वेळाने याच्यावर काजू पण घालून घेऊया आपण. छान असं भाजून घेऊया. थोडासा असा वास येईल तोपर्यंत याला आपण छान असं भाजून घेणार आहे. ड्रायफ्रूट आपले छान असे तुपावर परतवून झालेले आहेत. छान खमंग वास पण येऊ लागलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि मग थोडंसं तूप घालून खजूर पण आपण परतवून घेऊया, म्हणजे एकदम सॉफ्ट होतो तो. खजूर आणि ड्रायफ्रूट थंड झालेले आहेत. आता आपण मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. ड्रायफ्रूट आणि खजूर छान मळून घेतलेला आहे मी. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. पीठ मळून झाल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि उरलेल्याचे मी खजूरचे रोल बनवणार आहे म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे. हा चॉकलेट गनास बनवून घेतलेला आहे. डबल बॉईल मेथडने आपण डार्क कंपाऊंड चॉकलेट वितळवून घेतलेलं आहे. आता हे छोटे छोटे गोळे आहेत ते आपण या चॉकलेटमध्ये डीप करून काढून घेणार आहे बाजूला. चॉकलेटमध्ये असं छान मिक्स करून घेणार आहे. मग आपण याला सेट होण्यासाठी बाहेर काढून ठेवणार आहे. छान सगळ्या बाजूने याला चॉकलेट लावून घेणार आहे आपण. चॉकलेटमध्ये हे गोळे बनवलेले खजूरचे मी बुडवून घेतलेले आहेत आणि सेट होण्यासाठी आपण असंच ठेवून देऊया. नंतर सेट झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. खजूरचे रोल पण मी या ठिकाणी बनवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त थोडेसे खजूरचे चॉकलेट कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत मी. तर तुम्ही हे बनवून बघा घरच्या घरी. मुलांना जर व्हाईट चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही व्हाईट चॉकलेटसुद्धा वापरू शकता. जर तुमची मुलं ड्रायफ्रूट खात नसतील तर असा हा ड्रायफ्रूटचा चॉकलेटचा वेगळा प्रकार तुम्ही बनवून बघू शकता. मुले आवडीने खातील. ही ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे, पण मला खूप आवडलं. तिने व्हाईट चॉकलेट बनवलं होतं. माझ्याकडे डार्क कंपाऊंड अवेलेबल होतं त्यामुळे मी डार्क कंपाऊंडमध्ये बनवलेलं आहे.
ड्रायफ्रूटचे चॉकलेट बॉल बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. थंड झाल्यानंतर थोडंसं सेट झाल्यानंतर मी याला थोडंसं हाताने गोल पण बनवून घेतलेलं आहे, त्यामुळे छान प्रॉपर शेप आलेला आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा घरच्या घरी. हे ड्रायफ्रूटचे चॉकलेट मुलं आवडीने खातील. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.